नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल सलवार बनवण्याची अगदी सोपी पद्धत। तर हे आहे 2 मीटर कापड आणि 2 मीटर कपड्यामध्येच मी सलवारचं कटिंग कशा पद्धतीने करायचं, शिवाय हेवी साईज हे सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। व्हिडिओ पूर्ण 2 मीटरच कापड आहे, पहा 2 मीटर आहे हे। मी तुम्हाला मोजून दाखवते। 2 मीटर कपड्यामध्येच मी तुम्हाला पूर्ण सलवारची कटिंग करून दाखवणार आहे। ते कसं अगदी व्यवस्थित पहा। तर हे पहा, हे 2 मीटर आहे आणि या कपड्याची मी या पद्धतीने घडी केलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण ही घडी उलगडून घ्यायची आहे। बाजू ओपन बाजू आहे, पाही ओपन बाजू। तर मी हे आता अगोदर इथे सरळ कटिंग करून घेते, म्हणजे कटिंग करताना सोपं पडेल, तिरकं येणार नाही। तर काय करायचं आहे, आधी चॉकने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। कपडा कटिंग करताना कमी जास्त होऊ शकतो म्हणून। तर आता हे मी आधी सरळ कटिंग करून घेते। तर आता पहा, तर जी सलवार आहे, सलवारची टोटल उंची आहे 40 इंच। तर 40 टोटल उंची आहे। तर मला नेफा जो बनवायचा आहे तो टोटल मला इथे बनवायचा आहे 8 इंच उंचीचा, कारण हेवी साईज आहे आणि शिवाय उंचीही जास्त आहे त्यामुळे। तर 8 इंच उंचीचा मी नेफा बनवणार आहे, म्हणून 8 इंच वरच्या बाजूने सोडायचा आहे। तर हे पहा, या पद्धतीने हा जो मेजरमेंट टेप आहे तो 8 इंच वरती सोडायचा आहे आणि पुढे खाली 40 इंचावरती मार्किंग करायचं आहे। इथे ते अर्धा इंच असं टोटल मी 2 इंच जे मार्जिन आहे ते मी इथं एक्स्ट्राचं घेणार आहे। बॉटम असणार आहे 1 इंच आणि सिलाई मार्जिन असणार आहे अर्धा इंच। असं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन इथे 2.5 इंचावरती एक मार्क करते। त्यानंतर हा जो पूर्ण भाग आहे मार्किंग करून घ्यायचा आहे। तर मी इथे 6.5 इंच घेते। अर्धा इंच मी लुजिंग ऍड केलेली आहे यामध्ये। टोटल माझं जे सलवारचं मेजरमेंट घेतलं त्यात 12 होतं, तर मी 13 पकडलं। 13चा अर्धा भाग केला 6.5 इंच आणि एक्स्ट्राची शिलाई मार्जिन घेणार आहे 2 इंच। म्हणजे हा असेल आपला बॉटमचा घेर। आता इथे थोडंसं या पद्धतीने तिरकं द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल। तर या पद्धतीने बॉटमचं मार्किंग झाले। हे टोटल 6.5 इंच आहे। आता वरच्या बाजूचं मेजरमेंट किती घ्यायचं, आता हा जो भाग आहे हा मी पूर्ण घेणार आहे, कारण मी इथे प्लेट्स टाकणार आहे, त्यामुळे हा टोटल जो भाग आहे तो मी पूर्ण घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे कुठेही कमी जास्त करणार नाही। आता आपण काढायचा आहे क्रॉच एरिया। तर क्रॉच एरिया कसा काढायचा, हिपचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करायचा आहे। तर माझं हिप इथे आहे 44 इंच। तर 44 इंचाचा चौथा भाग होतो 6 इंच मी इथे घेते, त्यामध्ये 1 इंच प्लस करणार आहे आणि मग हा क्रॉच एरिया झाला। आता या क्रॉच एरिया पासून आतमध्ये इथे 1.5 इंचावर एक मार्क करून घेते, कारण इथे आपण गोल आकार देणार आहे त्यासाठी। आणि इथे हलका असा गोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे हा जो आकार आहे पुढचा तो व्यवस्थित येईल। तर हा आकार देऊन झाल्यानंतर हे जे मेजरमेंट आहे असं सरळ आखून घ्यायचंय इथपर्यंत। तर टेप या पद्धतीने ठेवायचा आहे आणि पूर्ण चॉकने या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे।
मार्किंग केलेलं आहे। तर मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते। टोटल उंची होती 40 इंच, तर इथे आपण 40 मधून नेफा सोडलेला आहे 8 इंच वरती। 8 इंच टेप सोडून खाली मी इथे 40 इंचावर मार्किंग केलं। त्यानंतर खाली बॉटम पट्टीसाठी मी इथं 2 इंच सोडलं आणि अर्धा इंच मी घेतलेले आहे शिलाई मार्जिन। हे झाल्यानंतर सगळ्यात आधी मी बॉटमचं मेजरमेंट टाकून घेतलं। बॉटम मी इथं घेतलं टोटल सलवारच्या मेजरमेंटनुसार 12 येत होतं, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी ते 13 घेतलं। 13चा अर्धा 6.5 इंच प्लस 2 इंच ही आहे शिलाई मार्जिन, एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन या पद्धतीने। आणि हेच शिलाई मार्जिन पुढे या पद्धतीने होईल। तर हे या पद्धतीनेच असेल, म्हणजे मग वरचं जो घेर आहे कमरेचा त्याचं आपण हे उरलेले कापड आहे यामध्ये कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी मी हे कट करून घेते। प्लेट येतील एक्स्ट्राच्या, आता हे मी सध्या बाजूला ठेवते आहे। ज्यावेळेस आपण कमरेचा घेर कट करतो त्यावेळेस इथे दुसरा भाग घ्यायचा आहे हिपचा, तर 22 इंच होईल आणि 22 मध्ये आपण 5 इंच प्लस करायचा आहे। तर हे जे कापड आहे हे मी या पद्धतीने ठेवून घेते, ते मी कट करून घेते आणि हे कापड या पद्धतीने ठेवायचं, म्हणजे इथं आपला टोटल इथे आपल्याला हे या पद्धतीने कट करायचे। तर मी सगळ्यात आधी हे कटिंग करून घेते, म्हणजे एकसारखं कापड होऊन जाईल आणि कापडही वेस्ट जाणार नाही। तिने अशी इथे ठेवून घेते। तर पहा या पद्धतीने मी आता यावरती अर्धा इंच या पद्धतीने ठेवले, म्हणजे जोडताना प्रॉब्लेम येणार नाही। आता आपल्याला घ्यायचा आहे टोटल घेर 22 इंच आणि त्यामध्ये आपण 5 इंच प्लस करणार आहोत। तर टोटल असेल हा लागतात। आता हे घ्यायचं आहे कटिंग करून। आता इथं उंची मला तयार पाहिजे 8 इंच आणि त्यामध्ये मी इथं बेल्ट लावणार आहे। इथे मी दोरी बनवणार नाही तर बेल्ट लावणार आहे। तर बेल्टसाठी मी वरच्या बाजूने 2 इंच मार्जिन सोडते, हे 2 इंच बेल्टसाठी आणि त्यानंतर खाली 8 इंच हे असणार आहे पूर्ण उंची। म्हणजे हे जे कापड आहे हे 2 इंच इथे दुमडलं जाईल आणि खाली तयार नेफा 8 इंचाचा होईल, प्लस अर्धा इंच हा पायजाम्याचा भाग आहे याला जोडण्यासाठी जाईल, म्हणजे इथे या पद्धतीने अर्धा इंच मला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। मी उरलेला भाग आहे तो कट करून घेते। तर पहा या पद्धतीने आपलं वरच्या पार्टचं ही कटिंग झालेलं आहे। आता ह्याचा सेकंड पार्ट, आता शिलाई त्याचा व्हिडिओ मी पुन्हा कधीतरी बनवेल। तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ जर समजला असेल आणि आवडला असेल तर कमेंट करून सांगा। जर पूर्ण व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। फायनली आपल्या पॅन्टचं या पद्धतीने आपण एकदा उंची मोजून घेऊया किती होईल ते। तर पहा या पद्धतीने हे कापड असेल, तर पहा या पद्धतीने ही सलवारचं कापड असेल आणि आपली तयार उंची झालेली असेल 40 इंच, हे दुमडण्यामध्ये जाईल। आपण एकदा मोजून घेऊया। इथेही पहा मी या पद्धतीने ठेवलेलं आहे। तर पहा अगदी पूर्ण टोटल ही 40 इंच उंचीची सलवार आपली तयार होणार आहे आणि अगदी 2 मीटर कपड्यामध्ये
तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही कटिंगची पद्धत कशी वाटली तर कमेंट करून अवश्य सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.